नमस्कार मित्रमैत्रिणींनो, विरजण न लावता लोणी न काढता अगदी सोपं आणि नैसर्गिक तूप बनवूया, तेही अगदी 2 स्टेपमध्ये. चला शिकवते कसं ते. बघा किती मस्त अगदी नितळ तूप आपलं निघालेलं आहे आणि रंग आणि सुगंध भन्नाटच. इथे ना मी 15 दिवसाची साई अशी रोजची ना दुधावरची घट्ट साई काढून 15 दिवसची ही साठवलेली साई आहे. मी इथे ना फुल फॅट दूध घेते आहे ना, त्यामुळे त्याला जाड मलाई निघते. ही 15 दिवसाची साई आहे बरं का. जाड बुडाची कढई घेऊया, त्यात तळाला थोडंसं पाणी घालूया, त्यामुळे ना हे खाली दूध चिटकत नाही त्याचं. मग साई ओतूया आणि ती वितळेपर्यंत थोडंसं हलवत राहूया फास्ट गॅसवर. आणि मग एकदा का ती साई वितळली की गॅस अगदी मंद करायचा आणि मध्ये मध्ये त्याला हलवत हलवत अशी ही आपलं हे तूप काढत राहायचं. बघा छान तूप आलेलं आहे ना. तूप जास्त दिवस टिकावं म्हणून थोडंसं मीठ घातलं आहे, त्याला छान सुगंध यावा म्हणून 2 वेलची फोडून आणि 2 लवंगा घातलेल्या आहेत. कोणी कोणी ह्याच्यामध्ये ना खायचं पानसुद्धा घालतात. बघा आपलं तूप किती छान निघालं आहे ना. आता ही साई ही जी बेरी आहे ना, ही जितकी दिसते ना तिथेच आपण आता गॅस बंद करून टाकायचा. जास्त करपवायचं नाही, नाहीतर मग तुपाला करपलेला वास येतो. ठीक आहे. आता ना आपण ही छान तूप आपलं आलेलं आहे ना, ते आपण एका काचेच्या स्वच्छ धुतलेल्या आणि वाळवलेल्या बरणीमध्ये आपण ते गाळून घेऊया. बघा किती छान दिसतंय ना आपलं तूप गाळलेलं. रंग तर इतका भन्नाट आलाय ना आणि सुगंध अप्रतिम. असं वाटेल एक चमच्याने आपण पिऊन टाकूया हे, किंवा आत्ता लगेचच आपण गोड शिरा करायला घेऊया. चला, अशी जर सोपी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा